नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी अक्षरशः दया दाखवली आणि 1 वर्षाचा वेळ मागून घेतला. आणि ज्या वेळेला साधारण 15 ऑगस्टच्या नंतर कुठे कुठे यांच्या गाड्या पकडल्या, त्याच्यावर फाईन चालू झाले आणि काही लोक गावी पळून गेले, काही लोक इथेच बंड करून उठले. अभी मैं गाली नहीं दे सकता. टालते बैठा हुआ है. निकालो मत, हम लोग सब बंद किए है. ठीक है, आज जो निकालोगे तोड़ फोड़ हो रहा है. अभी ये गाड़ी हम लोग तोड़ के भेजे, वो निकालो मत. क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? हमसे सांगा, हम हिंदी बोलेगा, भोजपुरी बोलेगा, मराठी नहीं बोलेगा. ज्या जगह जा देने सब तैयार हूँ. बड़ा हरामी हो बेटा. ज्या भूमीत राहतात, जी कर्मभूमी आहे, तिथेच हे बंड करून उठले. आणि ह्यांची भाषा बघा साहेब, तुम्ही दया दाखवली ना यांच्यावर 1 वर्षाची, पहिले यांची भाषा बघा. चलो रिक्शा बंद करो भाई. ये मराठी हटाओ. अभी जिसका जो भाषा है वो बोलेगा. सब यूपी बिहार वाले को दामाद बना चक्कर में. हाँ, शादी कर ही ना. शादी करिए जितना महाराष्ट्र में. कौन है ये लोग? कहां से आते हैं? बघितलं काय बोलतो तो? कशाबद्दल तुम्ही यांना वाढवून दिली 1 वर्षाची मुदत? काय यांची भाषा आहे? इथे कमवायला आलेत, रोजगारला आलेत, आणि काय यांची भाषा आहे? आणि तुम्ही तर यांच्यावर दया दाखवली. मी कुठल्या व्हिडिओला सांगत नाही हा व्हिडिओ शेअर करा करून, पण खरंच हा व्हिडिओ शेअर करा, हा साहेबांपर्यंत गेला पाहिजे. तुम्ही ह्यांच्यासाठी तुम्ही वाढवून दिलं. हे काय बोलतायत? जावाई करणार का आम्हाला मराठी माणूस? आणि तुम्ही यांच्यावर दया दाखवली. यांची इथे खाण्यापिण्याची अवकात नाही, यांच्या राज्यात रोजगार नाही, इथे कमवायला आलेत, आणि इथे काय यांचं वक्तव्य आहे? आणि तुम्ही यांच्यावर दया दाखवली. मानलं पाहिजे साहेब, तुम्हाला खरंच खूप चांगलं काम केलंय तुम्ही. यांना 1 वर्ष काय, तुम्ही यांना 10 वर्ष जरी दिली ना, तरी ही लोक ना हे मराठी बोलणारच नाहीत. कारण ह्यांचा तो माज आहे. त्यांनी एकी दाखवली आणि तुम्ही माघार घेतली. इथंच सगळं संपलं आपलं. आता खरंच हा व्हिडिओ शेअर करा आणि हा साहेबांपर्यंत जाऊ द्या, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत, की कशाला तुम्ही हा निर्णय घेतला म्हणून. तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.